नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.1 यातील क्वेश्चन 11 फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. आपल्याला ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. ट्रायंगल कसा तयार होतो? व्हर्टेक्स आणि लेटस रेक्टमचे एंड पॉइंट. पॅराबोला याप्रमाणे आहे. एक्सला स्क्वेअर असल्यामुळे हा पॅराबोला वाय ॲक्सिसवर आहे, परंतु अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे? येथे प्लस असल्यामुळे अपवर्ड आहे. म्हणजे पॅराबोला याप्रमाणे आपल्याला दिलेला आहे. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. एक्स स्क्वेअर असल्यामुळे हा पॅराबोला वाय ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. म्हणजे याप्रमाणे हे सर्व आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. सपोज याप्रमाणे पॅराबोला आहे. हा जो कर्व आहे पॅराबोलाचा एक्स स्क्वेअर इक्वल टू 12y आहे. येथे व्हर्टेक्स म्हणजे हा पॉईंट. हा किती असणार आहे? O0 एक्स कॉर्डिनेट 0 आणि वाय कॉर्डिनेट 0 हा व्हर्टेक्स आहे. आणि लेटस रेक्टम काढू आपण. सपोज या पॅराबोलाचा फोकस पॉईंट येथे आहे, तर ही लेटस रेक्टम होईल. फोकस पॉईंटमधून जाणारी आणि या ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी ही आहे फोकस लेंथ, बरोबर आहे. सपोज एल पॉईंट आणि एल डॅश. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट एंड पॉईंट आहेत लेटस रेक्टमचे. तर हे एंड पॉईंट आणि व्हर्टेक्स यांना एंड पॉईंट आणि व्हर्टेक्स तर येथे आता ट्रायंगल तयार होत आहे. एल डॅश ओ आणि एल हा ट्रायंगल तयार होईल, बरोबर आहे. हा ट्रायंगल तयार होत आहे एल डॅश ओ आणि एल. तर या ट्रायंगलचा एरिया आपल्याला विचारलेला आहे. ही लेंथ किती असते? हा फोकस पॉईंट आहे, बरोबर आहे. म्हणजे ही लेंथ बी आहे. वाय ॲक्सिसला असल्यामुळे बी घेणार आपण. एक्स ॲक्सिसला असेल तर ए घेतला असता आपण. लेटस रेक्टमची लेंथ किती असते? 4b असते. म्हणजे ही 2b आणि ही 2b, बरोबर आहे. ही लेंथ बी आहे. येथे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा बेस घेतला आपण तर ही हाईट होईल, बरोबर आहे. बीची लेंथ आपल्याला यावरून कॅल्क्युलेट करता येईल. कम्पेअर करून बीची लेंथ कॅल्क्युलेट करणार. 4b म्हणजे काय होईल? लेटस रेक्टम. 4bची व्हॅल्यू म्हणजे बेसची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ही हाईट मिळेल आणि ट्रायंगलचा एरिया फॉर्म्युला अप्लाय करू आपण. हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढता येईल. सोल्युशन. गिवन पॅराबोला इज गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला. पॅराबोला आपल्याला याप्रमाणे दिलेला आहे. एक्स स्क्वेअर इक्वल टू 12y. कम्पेअर करू या पॅराबोलाला आपण. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by. Comparing with x square equal to 4by, we get x square y म्हणजे 4b equal to 12 म्हणजेच काय? b ची व्हॅल्यू 3. b equal to 3. b म्हणजे काय असेल? हा जो फोकस पॉईंट आहे व्हर्टेक्स आणि फोकस पॉईंट एवढी लेंथ बी आहे, बरोबर आहे. म्हणजे एवढी लेंथ किती आहे? 3 आहे. आता बीची लेंथ आपल्याला माहिती झाली. बीची लेंथ माहिती आहे आपल्याला, म्हणजे लेटस रेक्टमची लेंथ काढता येईल. ती 4b असते, बरोबर आहे. बीची लेंथ 3 आहे. दॅट इज म्हणजेच काय? OS. लेंथ ऑफ OS ओरिजिनपासून फोकस पॉईंट तेवढी लेंथ किती आहे? 3 आहे. म्हणजे या ट्रायंगलची हाईट होणार आहे, बरोबर आहे. असा ट्रायंगल आहे. ही हाईट होईल कारण इथे परपेंडिक्युलर आहे. हा बेस होईल आणि ही हाईट होईल. लेंथ ऑफ लेटस रेक्टमची लेंथ किती असते? 4a किंवा 4b. वाय ॲक्सिस असेल तर 4b. बीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे 4 इंटू 3 इक्वल टू 12. म्हणजे ही लेंथ किती आहे? 12 आहे. एल डॅशपासून एलपर्यंत. दॅट इज एल डॅश एल या सेगमेंटची लेंथ किती आहे? 12 आहे. ही लेंथ आता 12 आहे. एवढी लेंथ 12 आहे आणि एवढी लेंथ 3 आहे, बरोबर आहे. बेस माहिती झाला, हाईट माहिती आहे. आता ट्रायंगलचा एरिया काढू आपण. इन ट्रायंगल
ट्रायंगल कोणता होईल? एल डॅश ओ आणि एल. इन ट्रायंगल एल डॅश ओ आणि एल. या ट्रायंगलमध्ये लेंथ ऑफ ओ एस इज हाईट, ही हाईट होईल. अँड लेंथ ऑफ एल डॅश एल ही काय होईल? इज अ बेस, त्या ट्रायंगलचा बेस होईल. ही हाईट होईल आणि हा बेस होईल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एल डॅश ओ आणि एल, या ट्रायंगलचा एरिया किती मिळेल? हाफ इंटू बेस इंटू हाईट, फॉर्म्युला इंटू हाईट. बेस इंटू हाईट इक्वल टू हाफ. बेस किती आहे? बेस म्हणजे एल डॅश एल 12, किंवा इथे लिहा लेंथ ऑफ एल डॅश एल इंटू हाईट किती आहे? लेंथ ऑफ ओ एस. व्हॅल्यू पुट करा. हाफ ही आहे 12 आणि हे आहे 3. इक्वल टू 12ने हे डिवाइड होतील म्हणजे 6 इंटू 3 इक्वल टू 18. एरिया असेल तर स्क्वेअर युनिट्स लिहा. त्या ट्रायंगलचा एरिया किती असेल? 18 स्क्वेअर युनिट्स. पहा, पॅराबोलाच्या इक्वेशनवरून आपल्याला पॅराबोला कसा काढायचा हे लक्षात आलं पाहिजे, तरच हे सॉल्व करता येणार आहे, कारण आपण इक्वेशन हे वापरणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. इफ अ पॅराबोलिक रिफ्लेक्टर, एक रिफ्लेक्टर आहे, त्या रिफ्लेक्टरचा शेप कसा आहे? पॅराबोला शेप आहे. त्याचा डायमीटर आपल्याला दिलेला आहे 20 सेंटीमीटर डायमीटर आहे आणि डीप 5 सेंटीमीटर. म्हणजे पहा, आपण पॅराबोला स्टँडर्ड काढू. सपोज याप्रमाणे रिफ्लेक्टर आहे, त्याचा शेप कसा आहे? पॅराबोला टाईप आहे. हा आपण पॅराबोला काढला. हा सपोज रिफ्लेक्टर आहे, तर त्याचा डायमीटर आपल्याला दिलेला आहे. डायमीटर सपोज हा डायमीटर आपण काढला. डायमीटर म्हणजे काय? ही जी लेंथ आहे तीच लेंथ ही असणार आहे. या पॉईंटपासून एवढी लेंथ आणि या पॉईंटपासून एवढी लेंथ इक्वल असतील, बरोबर आहे, कारण डायमीटर आहे तो. त्याची लेंथ किती आहे? 20 आहे. या रिफ्लेक्टरची लेंथ, टोटल लेंथ आहे 20. एवढी लेंथ किती आहे? 20 आहे, 20 सेंटीमीटर. पहा, डायमीटर असल्यामुळे हे दोन पार्ट इक्वल आहेत. टोटल 20 आहे म्हणजे ही 10 असेल आणि ही पण 10 असेल, बरोबर आहे. ही 10 आहे, एवढी लेंथ 10 आहे, म्हणजेच हा पॉईंट किती असेल? 10. वायला कॉर्डिनेट येथे 10 असणार आहे, बरोबर आहे. आणि डीप 5 सेंटीमीटर म्हणजे डीप ही असा खोल किती आहे? 5 सेंटीमीटर. असा कर्व आहे आणि असा खोल किती आहे? 5 सेंटीमीटर. म्हणजे एवढी लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर. सपोज आपण काय करू, हा पी पॉईंट घेऊ, हा ओरिजिन, आणि हा पॉईंट क्यू घेऊ आपण, हा पॉईंट आर घेऊ. आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड इट्स फोकस. फोकस काय असेल? या रिफ्लेक्टरचा फोकस पॉईंट काय असणार आहे? एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये हा पॅराबोला आपण काढलेला आहे, बरोबर आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? हा पॉईंट या पॅराबोलावर आहे, बरोबर आहे. त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ 5 आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ किती असणार आहे? 10. या पॉईंटचे कोऑर्डिनेट हे असतील, बरोबर आहे. हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे, बरोबर आहे. व आपल्याला फोकस काढायचा आहे. फोकस म्हणजे काय? एस पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट काय असतात? 0 आणि ए, कारण पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये पॅराबोला आहे, हा एक्स ॲक्सिसला ओपन होत आहे, बरोबर आहे. म्हणजे 0 आणि ए, आपल्याला फक्त एची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढता येईल? हा पॉईंट पॅराबोलावर आहे, आपण इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू पुट करू एक्स आणि वायच्या. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? लेट POQ is a parabolic reflector. रिफ्लेक्टर वर्ड आल्यामुळे घाबरून जायचं नाही आहे. पॅराबोलिक रिफ्लेक्टर म्हणजे त्याचा शेप पॅराबोला शेप आहे. म्हणजे आपल्याला सर्व
कन्सेप्ट पॅराबोलाचे अप्लाय करायचे आहेत. पी क्यू इज अ डायमीटर. पी क्यू इज अ डायमीटर. देअरफॉर पी आर इक्वल टू आर क्यू. पी आर इक्वल टू आर क्यू. बरोबर आहे. या दोन लेंथ इक्वल आहेत. म्हणजे किती येतील? दोन्ही लेंथ इक्वल आहेत. पी क्यू इक्वल टू 20 आहे. म्हणजे पी आर आणि आर क्यू 10 येतील. 10 सेंटीमीटर. म्हणजे पी पॉईंटचे कोऑर्डिनेट देअरफॉर पी 5 आणि 10 आहेत. पीचे कोऑर्डिनेट काय येतील? 5 आणि 10. दॅट इज एक्स इक्वल टू 5 आणि वाय इक्वल टू 10. बरोबर आहे. आता हा पॉईंट या पॅराबोलावर आहे म्हणजे तो इक्वेशन सॅटिस्फाय करेल. बरोबर आहे. वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. पहा वायची व्हॅल्यू माहिती आहे, एक्सची व्हॅल्यू माहिती आहे. पुट करू. एची व्हॅल्यू मिळेल. एची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला फोकस मिळणार आहे 0 आणि ए. वाय स्क्वेअर, वायची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे 10चा स्क्वेअर इक्वल टू 4. एची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू 5 घेणार आपण. 10चा स्क्वेअर 100. हे 20 ए होतील. देअरफॉर ए इक्वल टू 20 डिव्हिजनमध्ये जातील 5. एची व्हॅल्यू किती आहे? 5. पहा एची व्हॅल्यू 5 मिळत आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे तोच आपला काय आहे? फोकस पॉईंट आहे. बरोबर आहे. कारण 5 सेंटीमीटर मिळत आहे आपल्याला. पहा फोकस म्हणजे आधी एचा असणार आहे. एक्सचा ए असेल. बरोबर आहे. आणि वायचा 0 असेल. एक्सचा ए पाहिजे, वायचा 0. हेअर फोकस काय असणार आहे? म्हणजे एस पॉईंट ए आणि 0. एची व्हॅल्यू 5, 0. त्या फोकसचे कोऑर्डिनेट काय असतील? 5 आणि 0. एक्सचा 5 असेल, वायचा 0 असेल. पॉईंट इथे असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ फोकस. फोकस पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. व्हर्टेक्स फाइंड आउट करायचा आहे. व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट आणि इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि ॲक्सिस ऑफ दी पॅराबोला आणि त्या पॅराबोलाचा ॲक्सिस त्याचंही आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पॅराबोलाचं इक्वेशन याप्रमाणे दिलेलं आहे. पहा पॅराबोलाचं इक्वेशन कसं आहे? वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 याप्रमाणे आहे. आपण आतापर्यंत एक्स स्क्वेअरमध्ये इक्वेशन कसं पाहिलेलं आहे? एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by. बरोबर आहे. वाय स्क्वेअर असेल तर आपण इक्वेशन पाहिलेलं आहे 4ax. हे एक्स ॲक्सिसला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे. निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये असेल तर -4x. आता हे इक्वेशन कसं आहे? एक्स स्क्वेअर असल्यामुळे वाय ॲक्सिसच्या हे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे. मग निगेटिव्ह असेल तर मायनस आला असता. बरोबर आहे. पहा याप्रमाणे आपण इक्वेशन पाहिलेलं आहे. एक्स स्क्वेअर असेल तर याप्रमाणे इक्वेशन आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करता येईल? येथे 2 टर्म आहेत. एक स्क्वेअरची आहे आणि ही एक टर्म आहे. येथे काय होते? पहा एक्सची येथे एकच टर्म होती स्क्वेअरमध्ये, परंतु लिनियर व्हेरिएबल येथे नव्हता एक्सचा. बरोबर आहे. फक्त एक्स स्क्वेअर होता. येथे लिनियर व्हेरिएबल पण आहे म्हणजे एक्सची पॉवर येथे 1 आहे, येथे 2 आहे. हे 2 प्रकारचे येथे व्हेरिएबल झालेले आहेत. एक्स स्क्वेअरची टर्म आहे आणि एक्सची पण आहे. येथे एकच पाहिजे आपल्याला. आपण काय करू? याला असं लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि हे +3 आहेत इक्वल टू वाय. फक्त आपण साईड चेंज केल्या. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? एकच टर्म आली पाहिजे एक्सची या 2 टर्मऐवजी. एक्स स्क्वेअरची आहे, एक साधी आहे. आपण याला काय करू? क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये फॉर्म करू. कसं लिहिता येईल आपल्याला? हे जे 3 आहेत एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 3ला आपण 1 + 2 लिहिणार इक्वल टू वाय. यामुळे काय होईल? एक्स स्क्वेअर 3 म्हणजे 1 + 2. आता एवढ्यासाठी आपल्याला काय लिहिता येईल? एक्स मायनस 1 आणि त्याचाही स्क्वेअर. बरोबर आहे. हे जर एक्सपान्शन केलं आपण एक्स मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि +1 होईल. एक्स स्क्वेअर मायनस 2x + 1. बरोबर आहे. म्हणजे असं न लिहिता आपण असं लिहू शकतो आणि हे +2
इक्वल टू वाय. बरोबर आहे. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला एक्स मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू हे वाय हे -2 हे 2 या साईडला. यावरून आपण याप्रमाणे तयार केलेलं आहे. बरोबर आहे. येथे काय झालेलं आहे एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सची एकच टर्म आहे येथे. बरोबर आहे. एक्समधून 1 मायनस केलेला आहे म्हणजे एक्सची एकच टर्म आहे आणि स्क्वेअर आहे इक्वल टू वायची टर्म आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो हा जो एक्स येथे जी एक्सची टर्म आहे स्मॉल एक्स त्यावेळी आपण काय घेऊ कॅपिटल एक्स याचा स्क्वेअर करू. एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by 4b आणि y असं लिहिता येईल आपल्याला. येथे 4b नाही आहे म्हणजे आपण 4bची व्हॅल्यू किती घेणार आहे तेथे त्याची व्हॅल्यू 1 आहे. येथे 4b आहे येथे दिसत नाही आपल्याला त्याची व्हॅल्यू काय असेल 1 असेल. बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सोल्युशन गिवन पॅराबोला इज पॅराबोला y इक्वल टू एक्स स्क्वेअर -2x + 3 आहे. बरोबर आहे. यालाच आपण असं लिहू शकतो दॅट इज एक्स स्क्वेअर -2x + 3 इक्वल टू वाय. ही साईड आधी लिहिली आणि ही साईड नंतर लिहिली. बरोबर आहे. आपल्याला फॉर्म्युला हा माहिती आहे एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by. इथे 2 टर्म आहेत आपण +3 ला काय करू स्प्लिट करू. देअरफॉर एक्स स्क्वेअर -2x + 1 आणि +2 3 ला आपण +1 आणि +2 लिहिलेलं आहे इक्वल टू वाय. देअरफॉर आता हे एक्सपेन्शन आपल्याला लिहिता येईल म्हणजे एक्स -1 याचा स्क्वेअर त्याची व्हॅल्यू एवढी येईल. बरोबर आहे. हे 2 आपण या साईडला पास करू y -2. आता हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ या इक्वेशनला आपल्याला कम्पेअर करता येणार नाही कारण स्मॉल एक्स इथे आहे येथे स्मॉल एक्स आहे. आपण काय करू कॅपिटल एक्स घेऊ कॅपिटल एक्स स्क्वेअर इक्वल टू 4b आणि कॅपिटल वाय. म्हणजे येथे एक्सची व्हॅल्यू काय घेणार आपण याचा अर्थ काय होतो कॅपिटल एक्स इक्वल टू x -1. बरोबर आहे. कॅपिटल एक्स म्हणजेच काय x -1. वाय म्हणजे काय y -2. कॅपिटल वाय म्हणजे काय स्मॉल y -2. बरोबर आहे. आणि 4b येथे नाही आहे येथे आहे म्हणजे 4bची व्हॅल्यू किती घेणार आपण येथे काहीच नाही म्हणजे 1 घेणार आपण. कम्पेअरिंग विथ या इक्वेशनला कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल वी गेट x इक्वल टू x -1. बरोबर आहे. कॅपिटल Y इक्वल टू स्मॉल y -2 अँड 4b इक्वल टू 1. येथे 4b येथे नाही आहे म्हणजे इक्वल टू 1. बरोबर आहे. देअरफॉर यावरून b इक्वल टू 1/4 b इक्वल टू 1/4 होतील. कॅपिटल एक्स कॅपिटल वाय आणि बी यांच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती झालेल्या आहेत. आता कोऑर्डिनेट ऑफ फोकस कोऑर्डिनेट ऑफ फोकस आर. फोकसचे कोऑर्डिनेट काय असतील एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू बी. एक्सचा कोऑर्डिनेट 0 आणि वायचा कोऑर्डिनेट बी. बरोबर आहे. फोकस असा फोकस घेतो ना आपण येथे एस पॉईंट असेल तर 0 आणि बी याप्रमाणे. एक्स म्हणजे काय x -1. बरोबर आहे. आपल्याला या इक्वेशनसाठी काढायचे आहेत आपण फक्त हे अरेंजमेंट केलेली आहे. कॅपिटल एक्स म्हणजे 0 आहे कॅपिटल एक्सची व्हॅल्यू काय आहे x -1. देअरफॉर x -1 इक्वल टू 0 आणि कॅपिटल वाय म्हणजे काय y -2 इक्वल टू बीची व्हॅल्यू 1/4. या दोन व्हॅल्यू काढायची आपल्याला. देअरफॉर x इक्वल टू +1 अँड y इक्वल टू हे 2 या साईडला प्लस होतील म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळेल 1/4 + 2. हे 2 या साईडला प्लस होतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 + 8/4 म्हणजे 9/4. वायची व्हॅल्यू 9/4. हे कॅल्क्युलेशन y इक्वल टू 9/4. बरोबर आहे. स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय आपण फाइंड आउट केलेले आहेत. बरोबर आहे. कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय वरून आपण त्यांच्या व्हॅल्यू पुट करून स्मॉल एक्स आणि स्मॉल वायचे व्हॅल्यू पुट केलेले आहेत.
पहा म्हणजे फोकसचे कोऑर्डिनेट काय आहेत 1 आणि 9/4. देअरफॉर फोकस कोऑर्डिनेट आहेत 1 आणि 9/4. आता व्होल्टेक्स कोऑर्डिनेट ऑफ व्होल्टेक्स कोऑर्डिनेट ऑफ व्होल्टेक्स आर व्होल्टेक्स हे कॅपिटल एक्सचा 0 पाहिजे आणि कॅपिटल वायचा पण 0 पाहिजे. व्होल्टेक्सचे कोऑर्डिनेट 0 0 असतात बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू पुट करू. कॅपिटल एक्स म्हणजे x-1 x-1 इक्वल टू 0 आणि कॅपिटल वायची व्हॅल्यू y-2 y-2 इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू 1 असेल y इक्वल टू 2. हे सॉल्व केलं आपण. ही वायची व्हॅल्यू कशासाठी आहे फोकससाठी आहे आणि ही वायची व्हॅल्यू कशासाठी आहे व्होल्टेक्ससाठी आहे. एक्सच्या व्हॅल्यू सारख्याच आहेत. पहा व्होल्टेक्सचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत. देअरफॉर व्होल्टेक्स इक्वल टू एक्सचा 1 वायचा 2 1 आणि 2. पहा फोकस फाइंड आउट केला आपण व्होल्टेक्स फाइंड आउट केला. आता इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज पहा याप्रमाणे पॅराबोला असेल बरोबर आहे. तर म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर ही बी व्हॅल्यू असेल तर ही -b असेल. म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय मिळेल आपल्याला y इक्वल टू -b म्हणजे y प्लस b बरोबर आहे. परंतु आपण कॅपिटल Y घेणार y प्लस b. पहा पहिले जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेले असतील तर सर्व कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील. त्यासाठी याच एक्सरसाइजचे आपण आतापर्यंत 2 व्हिडिओ केलेले आहेत. ते व्हिडिओ पहा तुमच्या हे सर्व लक्षात येणार आहे. y प्लस b हे आपल्या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन येईल बरोबर आहे. इक्वल टू 0 हे इक्वेशन झालेलं आहे. वायची व्हॅल्यू पुट करू. कॅपिटल वायची व्हॅल्यू y-2 बीची व्हॅल्यू आहे b इक्वल टू 1/4 इक्वल टू 0 बरोबर आहे. देअरफॉर y हे -2 आणि 1/4 पहा -2 आणि प्लस करायचे 1/4 म्हणजे काय होईल -8 प्लस 1/4 म्हणजे -7/4. हे कॅल्क्युलेशन -7/4 इक्वल टू 0 याप्रमाणे मिळेल. 4 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 4y -7 इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. ॲक्सिस ऑफ द पॅराबोला. नाऊ ॲक्सिस ऑफ पॅराबोला. नाऊ ॲक्सिस म्हणजे इक्वेशन काढायचं आपल्याला. नाऊ इक्वेशन ऑफ ॲक्सिस ऑफ पॅराबोला. हा पॅराबोला कसा आहे आपला अपवर्ड डायरेक्शनला आहे बरोबर आहे. म्हणजे ॲक्सिस असा वाय ॲक्सिस असेल बरोबर आहे. पहा पॅराबोलाचं इक्वेशन हे आहे बरोबर आहे. म्हणजे याप्रमाणे इक्वेशन येत आहे. तर हा पॅराबोला कसा आहे वाय ॲक्सिसला ओपन होत आहे. म्हणजे वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय येणार आहे पहा वाय ॲक्सिसचं इक्वेशन काय असते x इक्वल टू 0 आणि एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असते y इक्वल टू 0. नाव इक्वेशन ऑफ ॲक्सिस कोणता आहे वाय ॲक्सिस. त्याच्यामुळे इक्वेशन काय आहे x इक्वल टू 0. कॅपिटल एक्स ती व्हॅल्यू किती आहे x-1 देअरफॉर x-1 इक्वल टू 0. कॅपिटल एक्सची व्हॅल्यू x-1 हे आपलं इक्वेशन येणार आहे. पहा पुन्हा येथे एक्सची व्हॅल्यू पुट करायची नाही नाहीतर 0 इक्वल टू 0 होईल. इक्वेशन आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. x-1 इक्वल टू 0 किंवा असंही लिहिता येईल x इक्वल टू 1. हा x त्या साईडला जाईल बरोबर आहे. दॅट इज x इक्वल टू 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दी पॅराबोला. 2 सब क्वेश्चन्स आहेत. आधी हा सॉल्व करू नंतर हा सॉल्व करू आपण. पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे आणि पॉईंट दिलेला आहे. तर त्या पॉईंटमधून जाणाऱ्या टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
पॅराबोला कसा आहे, y² = 12x म्हणजे एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होणारा पॅराबोला आहे, बरोबर आहे. y² आहे म्हणजे तो पॅराबोला एक्स ॲक्सिसवर आहे, परंतु एक्स येथे पॉझिटिव्ह आहे म्हणजे 4a ची व्हॅल्यू येथे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॅराबोला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. तर आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन, गिवन पॅराबोला इज गिवन, आधी a ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण, y² = 12x. कंपेअर विथ, या इक्वेशनला कंपेअरिंग करू आपण, कंपेअरिंग विथ y² = 4ax. we get 4a = 12. Therefore a = 12/4 म्हणजे 3. a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. आता हा पॅराबोला आहे आणि हा पॉईंट आहे. या पॉईंटमधून आपण या पॅराबोलावर टँजंट काढलेली आहे. सपोज हा पॅराबोला आहे, एक पॉईंट आहे, तर या पॉईंटमधून आपण पॅराबोलावर लाईन काढलेली आहे टँजंट, अशी एक टँजंट आणि इकडे एक टँजंट जाईल सपोज अशी. तर या दोन लाईनचं आपल्याला इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत. दोन टँजंट काढता येतील बाहेरच्या पॉईंटमधून, बरोबर आहे. तर आपल्याला येथे टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. हा पॉईंट आहे 2, 5. आकृती काढायची गरज नाही आहे, येथे लिहिणार आपण टँजंट drawn from point 2, 5 to the parabola. या पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे, बरोबर आहे. त्या टँजंटचं इक्वेशन काय असेल, इक्वेशन ऑफ tangent to the parabola, स्टँडर्ड इक्वेशन y² = 4ax. या स्टँडर्ड पॅराबोलाला टँजंटचं इक्वेशन हॅविंग स्लोप m, जर त्या टँजंटचा स्लोप m असेल, इज, तर इक्वेशन काय असते, y = mx + a/m. y = mx + c. या c ची व्हॅल्यू जर a/m ला इक्वल असेल तर ही टँजंट असते त्या पॅराबोलाला. एखाद्या लाईनचा स्लोप जर m असेल आणि या पॅराबोलाला जर ती टँजंट होत असेल तर हे इक्वेशन सॅटिस्फाय करते, म्हणजे y = mx + a/m. आता आपल्याला पॉईंट हा आहे 2, 5. ही व्हॅल्यू आपण एक्सची घेणार आणि ही व्हॅल्यू वायची घेणार. येथे पुट करू आपण. x, y आणि a या तिन्ही व्हॅल्यू आपण काय करू, येथे पुट करू, म्हणजे आपल्याला mची व्हॅल्यू काढता येईल. m म्हणजे काय, स्लोप मिळेल आपल्याला, बरोबर आहे. स्लोप मिळेल आपल्याला. नंतर मग आपण स्लोपवरून टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करणार आहोत. देअरफॉर वायची व्हॅल्यू 5 पुट करू, इक्वल टू m, एक्सची व्हॅल्यू 2 पुट करणार, प्लस एची व्हॅल्यू 3 आणि एमची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर हे 5 = 2m होतील आणि प्लस 3/m. हा m कॅन्सल करण्यासाठी आपण प्रत्येक टर्मला m ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हे 5m होतील. येथे m ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2m² होतील आणि येथे मल्टिप्लाय केल्यामुळे m कॅन्सल होईल, फक्त 3 राहतील. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू, म्हणजे काय करता येईल, 2m² हे मायनस होतील 5m आणि हे प्लस 3 या साईडचे ॲज इट इज, फक्त ही टर्म आपण त्या साईडला नेलेली आहे आणि इक्वल टू 0. आता हे इक्वेशन सॉल्व करू आपण. येथे 2 आहेत, येथे 3 आहेत, म्हणजे 3 × 2 6 आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे. 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की -5 ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आली पाहिजे. 2 आणि 3 म्हणजे -2 - 3 म्हणजे -5 होतील. दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस 6, 2m² -2m आणि -3m. फॅक्टर कसे काढायचे आपण यापूर्वी सर्व पाहिलेलं आहे. येथे कॉमन काढतो आपण, या 2 टर्ममध्ये कॉमन काढणार, येथे कॉमन काढणार.
2m कॉमन निघतील. 2m कॉमन काढल्यामुळे येथे m -1 होईल. येथे -3 कॉमन काढू तर येथे m -1 होईल इक्वल टू 0. बरोबर आहे. देअरफॉर 2m -3 एका ब्रॅकेटमध्ये 2m -3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये या दोनपैकी एक ब्रॅकेट m -1 इक्वल टू 0. देअरफॉर यावरून 2m -3 इक्वल टू 0 और इथे अँड लिहू आपण m -1 इक्वल टू 0. देअरफॉर m इक्वल टू हे 3 प्लस होतील आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील अँड m इक्वल टू +1. पहा m म्हणजे स्लोप, आपल्याला 2 स्लोप मिळत आहेत. बरोबर आहे. 2 लाईनचे 2 स्लोप मिळत आहेत. तर आता त्या लाईनचं इक्वेशन काय असेल, आपल्याला स्लोप मिळालेला आहे, इक्वेशन हे आहे. बरोबर आहे. आता इथे काय करू आपण, या व्हॅल्यू पुट करू. फक्त x आणि yच्या व्हॅल्यू पुट नाही करायच्या, फक्त येथे m ची व्हॅल्यू पुट करायची. हे काय आहे, टँजंटचं इक्वेशन आहे. बरोबर आहे. टँजंटचं इक्वेशन आहे. आपल्याला इथे x आणि yच्या व्हॅल्यू नाही पुट करायच्या, फक्त स्लोपची व्हॅल्यू पुट करायची आणि या a ची व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल. असंही तुम्ही करू शकता. सपोज इक्वेशन 1 नंबर, येथे तुम्ही a आणि m ची व्हॅल्यू पुट करा, म्हणजे आपल्याला टँजंटचं इक्वेशन मिळेल. किंवा असंही करू शकता, स्लोप पॉईंट फॉर्म, स्लोप माहिती आहे आणि पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती आहेत. तो फॉर्म्युला कसा आहे, y - y1 इक्वल टू m x - x1. येथे y1 आणि x1 यांची व्हॅल्यू कोणत्या पुट करणार, 2 आणि 5. x1ची व्हॅल्यू आपण 2 पुट करणार आणि y1ची व्हॅल्यू आपण 5 पुट करणार आणि m या व्हॅल्यू पुट करणार. हा पण फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता, स्लोप पॉईंट फॉर्म्युला. किंवा या ज्या स्लोपच्या व्हॅल्यू आहेत त्या इथे पुट करा, फक्त x आणि yच्या व्हॅल्यू पुट करू नका. पुट these values in इक्वेशन 1. या इक्वेशनवरून आपल्याला स्लोप मिळालेला आहे. आता स्लोप मिळालेला आहे, मग स्लोप पुट करू आपण येथे. इक्वेशन आपल्याला लाईनचं मिळणार आहे, टँजंटचं इक्वेशन. इन 1 वी गेट, फक्त m आणि याची व्हॅल्यू पुट करू. y ॲज इट इज इक्वल टू, कारण x आणि yच्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन पाहिजे, x आणि yच्या व्हॅल्यू राहू देऊ, m आणि याच्या पुट करू. m आहे 3/2, xची व्हॅल्यू राहू द्यायची आहे आणि प्लस aची व्हॅल्यू 3 आणि mची व्हॅल्यू 3/2. बरोबर आहे. हे एक इक्वेशन मिळेल आपल्याला. आणि दुसरं इक्वेशन फक्त m ची व्हॅल्यू पुट करू येथे, म्हणजे y इक्वल टू m ची व्हॅल्यू 1 पुट करणार, x ॲज इट इज आणि प्लस aची व्हॅल्यू 3 आहे, m ची व्हॅल्यू 1. हे सॉल्व करायचं आहे. देअरफॉर ही एक टँजंट आणि ही एक टँजंट. बरोबर आहे. y इक्वल टू हे 3x/2 असं लिहिता येईल आपल्याला आणि प्लस हे 2 वर जातील म्हणजे 6/3 होईल. बरोबर आहे. हे 6/3 म्हणजेच काय होईल, 2 होतील. 6/3 म्हणजे 2 होईल. बरोबर आहे. 3 हे डिवाईड करायचे आहेत आपल्याला आणि 3/2 म्हणजेच काय, 3 हे साईन आपण मल्टिप्लिकेशन करणार आणि हे 2/3 होतील. हे 3 कॅन्सल होतील म्हणजे आन्सर आपल्याला 2 मिळेल. बरोबर आहे. हे 2 कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे 2y होतील इक्वल टू 3x आणि 2 ने हे 4 होतील. 3x हे -2y, x आणि yच्या टर्म एका साईडला घ्या. 3x हे -2y हे +4 या साईडच्या ॲज इट इज इक्वल टू 0. हे एक आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. हे सॉल्व करू. y इक्वल टू 1 × x आणि +3. x आणि yच्या टर्म एकत्र लिहिणार आपण. x हा y या साईडला मायनस होईल आणि हे +3 इक्वल टू 0. हे एक इक्वेशन असणार आहे. x - y +3 इक्वल टू 0. पहा स्लोपची व्हॅल्यू काढलेली आहे, परंतु टँजंटचं इक्वेशन हेच आहे. तिथे फक्त x आणि yची व्हॅल्यू पुट नाही करणार आपण, फक्त स्लोप आणि a ची व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि आपल्याला इक्वेशन मिळालेले आहेत. किंवा तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म्युला पण अप्लाय करू शकता. नेक्स्ट
पहा आता आपण सेकंड सब क्वेश्चन सॉल्व करू. फर्स्ट प्रमाणेच आहे. सोल्युशन गिवन पॅराबोला इज y स्क्वेअर इक्वल टू 36x. कंपेअर करू आपण. कंपेअरिंग विथ y square equal to 4ax. We get 4a equal to 36. Therefore a equal to 36 upon 4 म्हणजे 9. पहा याची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळत आहे. ड्रॉन फ्रॉम पॉईंट 229. पहा इथे याची व्हॅल्यू पण 9 आहे आणि y कोऑर्डिनेट पण येथे 9 आलेला आहे. दॅट इज x इक्वल टू 2 आणि y इक्वल टू 9. ही व्हॅल्यू एक्सची आहे, ही व्हॅल्यू वायची आहे. बरोबर आहे. त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट 2 आणि 9 आहेत. आता इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत. इक्वेशन ऑफ टँजंट and to the parabola y square equal to 4ax having slope m is y equal to mx plus a by m. पहा एखाद्या लाईनचा जर आपल्याला स्लोप माहिती असेल आणि टँजंट असेल ती पॅराबोलाला तर त्या लाईनचं इक्वेशन याप्रमाणे असते. म्हणजे टँजंटचं इक्वेशन हे असते. पण आपल्याला स्लोप माहिती नाही आहे. स्लोप माहिती असेल तर हा फॉर्म्युला आहे. आपण आधी स्लोप काढू कारण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू माहिती आहेत. याची पण व्हॅल्यू माहिती आहे. वायची व्हॅल्यू 9 इक्वल टू एम. एक्सची व्हॅल्यू 2 घेणार 2 प्लस एची व्हॅल्यू 9च आहे आणि एमची व्हॅल्यू काढायची आहे. आधी आपण स्लोप काढून घेऊ. एम म्हणजे स्लोप मिळेल आपल्याला. हे 9 इक्वल टू 2m प्लस 9 अपॉन एम. बरोबर आहे. पहा इथे आपण काय करू. हा डिनोमिनेटरमध्ये एम आहे तो कॅन्सल करण्यासाठी आपण प्रत्येक टर्मला एमने मल्टिप्लाय करू. म्हणजे हे 9m होतील. इथे एमने मल्टिप्लाय केल्यामुळे 2m स्क्वेअर होईल आणि प्लस हे 9. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू आपण या दोन टर्म. परंतु ही टर्म या साईडला पास करू. या टर्म आधी लिहिणार 2m स्क्वेअर हे प्लस 9 ॲज इट इज. हे मायनस 9m होतील ते आधी लिहू आपण. मायनस 9m आणि हे प्लस 9 इक्वल टू 0. पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आपण. तर आता काय करू याचे फॅक्टर काढू आपण. 2 आणि 9 यांचा मल्टिप्लिकेशन 18. आपल्याला 18 मल्टिप्लिकेशन पाहिजे. 2 नंबर कसे फाइंड आउट करायचे आहेत. येथे मायनस 9 म्हणजे सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन मायनस 9 आली पाहिजे. 6 आणि 3 दोन्ही मायनस घेऊ आपण म्हणजे मायनस 9 होईल. बरोबर आहे. -6 -3 म्हणजे -9. दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस 18 याप्रमाणे. म्हणजे आपण काय लिहिणार 2m स्क्वेअर हे -6m -3m आणि प्लस 9 इक्वल टू 0. इथे आपण कॉमन काढणार. येथे कॉमन काढणार. देअरफॉर 2m कॉमन घेऊ तर येथे m -3 होतील. येथे -3 कॉमन काढणार तर येथे m -3 होतील इक्वल टू 0. बरोबर आहे. 2 ब्रॅकेट आहेत. एकच ब्रॅकेट घेऊ आपण. देअरफॉर m -3 आणि दुसरा ब्रॅकेट 2m -3चा होईल. 9वी 10वीच्या वर्गात आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टर कसे काढायचे पाहिलेलं आहे. तीच कन्सेप्ट आहे ही. यावरून 2 व्हॅल्यू मिळतील एमचे आपल्याला. एम इक्वल टू हे +3 होतील अँड दुसरी व्हॅल्यू काय मिळेल. एम इक्वल टू हे 3 प्लस होतील आणि 2 डिव्हिजनमध्ये येतील. 2 स्लोप मिळत आहेत आपल्याला. म्हणजे 2 आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. स्लोप मिळालेला आहे. हा स्लोप येथे पुट करा. फक्त एक्स आणि वायचे व्हॅल्यू पुट करू नका. सपोज हे 1 नंबर. पुट these values या एमच्या व्हॅल्यूज put these values in equation 1
वी गेट y इक्वल टू एमची व्हॅल्यू पुट करू 3 इंटू एक्स 3 इंटू एक्स प्लस एची व्हॅल्यू 9 आलेली आहे आणि एमची व्हॅल्यू 3 घेणार. हे एक इक्वेशन मिळेल बरोबर आहे. अँड दुसरं इक्वेशन येथे फक्त ए आणि एमच्या व्हॅल्यू पुट करायचे आहेत. अँड हे दुसरं इक्वेशन अँड वाय इक्वल टू एमची व्हॅल्यू 3/2 घेणार इंटू एक्स प्लस 9 आणि 3/2. देअरफॉर वाय इक्वल टू 3x 9/3 म्हणजे 3 होतील. एक्स आणि वायच्या टर्म एकत्र लिहिणार आपण. 3x हे वाय या साईडला मायनस होतील आणि हे प्लस 3 ॲज इट इज इक्वल टू 0. हे एक आपल्याला लाईनचं इक्वेशन मिळणार आहे. दुसरं इक्वेशन वाय इक्वल टू हे 3x/2 बरोबर आहे प्लस 9/3/2 आहेत. 9ला डिवाईड केलेलं आहे आपण 3/2ने बरोबर आहे. म्हणजे 9 हे साईन मल्टिप्लिकेशन केलं आपण तर हे वर जातील हे खाली येतील म्हणजे 2/3 होतील. आता ह्या 3ने हे 9 कॅन्सल होतील 3 होईल 3 इंटू 2 6 होतील म्हणजे हे पूर्ण कॅल्क्युलेशन काय येणार आहे 6 येणार आहे. येथे ॲडिशन आहे. हे 2 कॅन्सल करण्यासाठी इक्वेशनला आपण 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे प्रत्येक टर्मला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर हे 2y होतील इक्वल टू येथे मल्टिप्लाय केल्यामुळे हे 2 कॅन्सल होतील 3x येथे मल्टिप्लाय केल्यामुळे 6 इंटू 2 12 होतील बरोबर आहे. आता x आणि y आपण एकत्र करू. 3x हा y या साईडला आणला तर -2y हे या साईडला प्लसच आहेत इक्वल टू 0. याप्रमाणे इक्वेशन आपल्याला दुसरं मिळणार आहे. स्लोपची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही स्लोपची व्हॅल्यू येथे पुट करू शकता. फक्त x आणि yची व्हॅल्यू पुट करू नका. स्लोप आणि ही एची व्हॅल्यू पुट करा आपल्याला इक्वेशन मिळणार आहेत. किंवा हा पण फॉर्म्युला वापरता येईल स्लोप पॉईंट फॉर्म्युला y मायनस y1 इक्वल टू x मायनस x1. येथे y1 आणि x1 म्हणजे व्हॅल्यू कोणत्या पुट करणार आपण या आणि m पुट करणार स्लोप पुट करणार म्हणजे ही व्हॅल्यू राहू देणार आपण ही व्हॅल्यू राहू देणार या व्हॅल्यू चेंज नाही करणार. फक्त y1ला आपण पुट करणार ही व्हॅल्यू आणि x1ला पुट करणार ही व्हॅल्यू. सपोज स्लोप 3 आहे म्हणजे आपण काय करणार हे y मायनस y1ची व्हॅल्यू किती आहे 9 आहे इक्वल टू स्लोप 3 आहे x ॲज इट इज मायनस x1 किती आहे 2 आहे बरोबर. हे सॉल्व करू. y मायनस 9 इक्वल टू 3x मायनस 6 होतील म्हणजे हे 3x हे मायनस y होतील प्लस 9 होतील आणि हे मायनस 6 इक्वल टू 0 म्हणजे 3x मायनस y 9 मायनस 6 प्लस 3 इक्वल टू 0. 3x मायनस y प्लस 3 3x मायनस y प्लस 3 असंही चालेल. हा पण फॉर्म्युला अप्लाय करू शकता. ट्राय करून पहा किंवा असंही करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. इफ द टँजंट ड्रॉन फ्रॉम द पॉईंट. एक पॉईंट आहे या पॉईंटमधून टँजंट काढलेले आहेत. त्या टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणजे 90चा अँगल करत आहेत आणि पॅराबोलाचं इक्वेशन हे आहे. तर फाइंड के येथे जो के आहे त्या केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा पॅराबोला कसा असेल y² इक्वल टू kx म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये हा पॅराबोला आहे बरोबर आहे. सपोज याप्रमाणे पॅराबोला आहे एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे पॅराबोला कारण y² आहे म्हणजे x ॲक्सिसवर पॅराबोला आहे. इथे प्लस x आहे म्हणजे एक्सच्या प्लस डायरेक्शनमध्ये ओपन होणारा पॅराबोला आहे. पॉईंट कसा आहे -6 आणि 9 एक्सचा -6 इकडे -xचे नंबर असतात म्हणजे -6 सपोज हा पॉईंट आणि वायचा प्लस बरोबर आहे. हा y ॲक्सिस सपोज हा पॉईंट आहे -6 आणि -6 आणि 9 सपोज हा पॉईंट आहे P पॉईंट. तर या पॉईंटमधून काय केलेलं आहे या पॅराबोलाला टँजंट काढलेले आहेत परंतु त्या टँजंट कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना
परपेंडिक्युलर आहेत म्हणजे इथे 90चा अँगल होतो. सपोज ही टँजंट काढली आपण, पॅराबोलाला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होईल, बरोबर आहे. आणि ही एक टँजंट काढली आपण, ही एक टँजंट काढली सपोज आपण, एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत पॅराबोलाला म्हणजे टँजंट आहे. तर येथे 90चा अँगल होतो. या दोन टँजंटमध्ये येथे 90चा अँगल होत आहे म्हणजे 90 डिग्री येथे अँगल होत आहे, परपेंडिक्युलर आहे ते एकमेकांना. तर आपल्याला या केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पॅराबोला y² = kx आहे. हा जो पॅराबोला कर्व आहे तो y² = kx आहे. तर या केची व्हॅल्यू काय असेल? पहा, दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, इथे 90चा अँगल होत आहे. जर या दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर यांच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन किती असतो? -1 असतो. सपोज हिचा स्लोप m1 आहे, हिचा स्लोप m2 आहे. तर यांचे स्लोप m1 × m2 हा मल्टिप्लिकेशन -1 असतो. हे लक्षात राहू द्या, पुढे कन्सेप्ट येणार आहे ही. सोल्युशन, पॅराबोला दिलेला आहे आपल्याला. गिवन पॅराबोला इज y² = kx. कंपेअर करू आपण. कंपेअरिंग विथ y² = 4ax we get y² x म्हणजे 4a = k, 4a = k. therefore a = k/4. याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. पहा, टँजंट पासेस थ्रू दी पॉईंट, या पॉईंटमधून टँजंट जात आहे, बरोबर आहे. टँजंट पासेस थ्रू पॉईंट -6 आणि 9 या पॉईंटमधून जात आहे. इक्वेशन ऑफ टँजंट टू दी पॅराबोला. पाहिजे आपण स्टँडर्ड इक्वेशन लिहिणार. टू दी पॅराबोला y² = 4ax हॅविंग स्लोप m, स्लोपच्या फॉर्ममध्ये. हॅविंग इक्वेशन आपल्याला स्लोपच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे टँजंटचं. हॅविंग स्लोप m इज, या पॅराबोलाला टँजंट असणारी लाईन आणि स्लोप m असणारी, तिचं इक्वेशन काय असते? y = mx + a/m. a म्हणजे ही व्हॅल्यू आणि m म्हणजे स्लोप. आता यावरून आपण काय करू? x आणि yच्या ह्या व्हॅल्यू पुट करू आणि m कॅल्क्युलेट करू आपण. पहा, क्वेश्चन नंबर 14मध्ये आपण हीच प्रोसेस केलेली आहे. त्याप्रमाणे ही x ची व्हॅल्यू घेणार आणि ही y ची व्हॅल्यू घेणार, बरोबर. इथे पुट करू आपण. y ची व्हॅल्यू 9 = m, x ची व्हॅल्यू -6, x ची व्हॅल्यू -6 म्हणजे हे -6m होतील, बरोबर आहे. डायरेक्ट लिहितो -6m. येथे आपण x ची व्हॅल्यू -6 पुट केली आणि प्लस a ची व्हॅल्यू k/4 आणि m ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. डिनोमिनेटरमध्ये m आहे तो कॅन्सल करण्यासाठी आपण इक्वेशनला m ने मल्टिप्लाय करू. या साईडला m ने मल्टिप्लाय करू, या साईडलाही, म्हणजे प्रत्येक टर्मला m ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हा m कॅन्सल होईल. देअरफॉर 9m = हे -6m² होतील m ने मल्टिप्लाय केल्यामुळे आणि प्लस m ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे कॅन्सल होतील, हे k/4 होतील. दोन्ही साईडला m ने मल्टिप्लाय केला आपण, बरोबर आहे. आता काय करू आपण? आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. हे +6m² होतील या साईडला आणले तर, इकडे +9m आहे आणि हे मायनस होतील k/4 = 0. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म तयार केला, बरोबर आहे. हा डिनोमिनेटरमध्ये 4 आहे तो कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू? प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय करू, मग किंवा इक्वेशनच्या दोन्ही साईडला 4 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे हे काय होतील? 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 24m² होतील. 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 36m होतील. 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे फक्त -k होतील = 0.
पहा आता कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे, हे आपण इक्वेशन सॉल्व करणार. पहा सहजासहजी सॉल्व होणार नाही आहे. -k आहे ते कॉन्स्टंट नाही आहे, केच्या फॉर्ममध्ये आहे. हे 36 आहेत आणि हे 24 आहेत. आपण काय करू, जर याचे आपण सोल्युशन काढलं तर आपल्याला 2 रूट मिळतील, बरोबर आहे. म्हणजे 2 स्लोप मिळतील आपल्याला, 2 व्हॅल्यू यमच्या मिळतील, बरोबर आहे. यम म्हणजे काय आहे, स्लोप आहे. 2 मिळतील आपल्याला. पहा आता कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला 2 रूट मिळतील, बरोबर आहे. सॉल्व करायचं नाही आपल्याला, कारण इथे -k आहे, आपल्याला फक्त kची व्हॅल्यू काढायची आहे. आपण काय करू, जर हे आपण सोल्युशन काढलं तर आपल्याला काय मिळतील, 2 रूट मिळतील, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याचे 2 रूट मिळतील आपल्याला. परंतु यम म्हणजे काय आहे, स्लोप आहे, म्हणजे आपल्याला यापासून 2 स्लोप मिळतील, बरोबर आहे. सपोज एक स्लोप m1 आहे आणि दुसरा स्लोप m2, हे याचे रूट मिळतील आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे 2 रूट मिळतील आपल्याला, परंतु ते काय आहेत, स्लोप आहेत, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण दी रूट्स of this equation are slopes of tangents. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण रूट फाइंड आउट नाही केले, परंतु काय लिहिलेलं आहे, दी रूट्स ऑफ धिस इक्वेशन आर स्लोप्स ऑफ टँजंट्स. म्हणजे याचे 2 रूट मिळतील आपल्याला, ते काय आहेत, टँजंटचे स्लोप्स आहेत, बरोबर आहे. देअरफॉर ते रूट्स म्हणजे आपण काय घेणार, m1 आणि m2, 2 रूट मिळतील, mच्या फॉर्ममध्ये आहे, 2 असल्यामुळे m1 आणि m2 घेऊ आपण. देअरफॉर m1 and m2 सपोज करू आपण, सपोज m1 and m2 be the roots, that is slopes of tangents. m1 आणि m2 be the roots, that is slopes of tangents. पहा सपोज एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, 2m² - 9m आणि +9 = 0. m ऐवजी आपण x घेऊ, 2x² 9x. सपोज हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर यामध्ये काय असते, हा जो कोइफिशियंट आहे त्याला आपण a म्हणतो. आपण 10वीच्या वर्गात 9वीच्या वर्गात पाहिलेला आहे. हा जो कोइफिशियंट आहे, या एक्सचा कोइफिशियंट, त्याला आपण b म्हणतो. आणि हा कॉन्स्टंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, c म्हणतो, बरोबर आहे. c हा b आणि हा a. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये a, b आणि c या व्हॅल्यू आहेत, 2, -9 आणि 9, येथे या व्हॅल्यू आहेत, बरोबर आहे. जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे 2 रूट मिळतील आपल्याला, त्या रूटचा जर आपण मल्टिप्लिकेशन घेतला तर तो किती येतो, c/a येतो. पहा क्वेश्चन नंबर 14मध्येच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे, बरोबर आहे. तेथे व्हेरिएबल m होता, येथे x घेतलेला आहे आपण, टर्म त्याच आहेत. पहा येथे x ची व्हॅल्यू 3 मिळेल आणि एक व्हॅल्यू 3 मिळेल आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, 3/2 मिळणार आहे. पहा हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करून पहा, x ची व्हॅल्यू 3 मिळेल आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला ही मिळणार आहे. हे 2 रूट आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मिळणार आहेत. जर आपण येथे c/a ही व्हॅल्यू घेतली, c/a म्हणजे 9/2 होतील. c/a, c ची व्हॅल्यू 9 आणि a ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. म्हणजे c/a ची व्हॅल्यू किती येते, 9/2, बरोबर आहे. परंतु या 2 रूटचा आपण मल्टिप्लिकेशन घेतला, हा रूट आणि हा रूट, दोघांचा आपण मल्टिप्लिकेशन घेतला तर तो पण किती येतो, 9/2 येतो. 3 आणि 3/2, 3 × 3 9 होतील आणि /2, बरोबर आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 2 रूटचा जर मल्टिप्लिकेशन घेतला तर तो c/a येतो, बरोबर आहे. c/a, c ची व्हॅल्यू 9 आणि a ची व्हॅल्यू 2. ही कन्सेप्ट लक्षात आली तुमच्या. म्हणजेच येथे आपल्याला काय लिहिता येईल, या 2 रूटचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण
तर तो किती येतो, C/A येतो. येथे Aची व्हॅल्यू काय आहे 24, Bची व्हॅल्यू 36 आणि Cची व्हॅल्यू -K. बरोबर आहे. म्हणजे येथे आपण काय लिहिणार, या दोन रूटचा मल्टिप्लिकेशन, रूट कोणते घेतले आपण M1 आणि M2, दोन रूट त्यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे M1 × M2 हा मल्टिप्लिकेशन घेतला आपण तर तो किती येतो C/A येतो. बरोबर आहे. Cची व्हॅल्यू येथे किती आहे -K आहे आणि Aची व्हॅल्यू किती आहे 24. म्हणजेच आपण काय लिहिणार, हा मल्टिप्लिकेशन आपल्याला किती मिळत आहे, त्या दोन रूटचा मल्टिप्लिकेशन -K/24 मिळत आहे. बरोबर आहे. आता बट आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, आर परपेंडिक्युलर, त्या दोन लाईन्स म्हणजे टँजंट्स कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. बट टँजंट्स आर परपेंडिक्युलर, बट टँजंट्स आर परपेंडिक्युलर हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. टँजंट परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1 येतो, म्हणजे M1 × M2 = -1. पहा येथे आपण काय लिहिलेलं आहे, M1 × M2 = -1. कशामुळे, कारण त्या दोन टँजंट परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर असतील टँजंट तर त्यांच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1 येतो. आणि येथे आपण काय लिहिलेलं आहे, M1 × M2 = -K/24. पहा लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे राईट साईड इक्वल आहेत. येथे लिहिणार हे 1 आणि 2 सपोज, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 -K/24 म्हणजे राईट साईड इक्वल असायला पाहिजेत, =-1. देअरफॉर हे मायनस कॅन्सल होतील. बरोबर आहे. K हे 24 त्या साईडला जातील म्हणजे Kची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 24. K = 24. Kची व्हॅल्यू 24 मिळत आहे. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.